ते जर एक 10-12 वर्षाची जर मुलगी एखाद्या नातेवाईकाकडे जर त्यांनी जर ती सांभाळायला घेतली किंवा हिचं शिक्षण पालन पोषण आम्ही करतो, तर सर त्यांना एक कामवाली बाई भेटलेली असते त्या मुलीच्या रूपात. स्वतःचे लेकरं एखाद्या रूम मध्ये अभ्यास करत असतील, पण सगळे काम ती महिला त्या लेकरांकडून करून घेणार. जे ती लेकरू जी मुलगी आहे, घरातले फरशी पुसायचं असेल, कपडे धुवायचे असतील, ताट वाढायचं असेल, उचलायचं असेल, भांडे घासायचे असतील, हे सगळे आम्ही बघितलेले आणि ह्याचे आमच्या अनुभवाचे आहेत. आणि एक 10-12 वर्षाचा जर एक मुलगा जरी एखाद्या नातेवाईकाकडे सांभाळायला जर ठेवला, तर त्यांना एक गरगडी भेटला. घरातले अनेक कामं त्या मुलावर करावं लागतात. त्याला मोठेपण देऊ मोठेपण देऊ त्या लेकराकडून अशी पिळवणूक करून केली जाते. त्याच्यानंतर मुली, समजा मुलगी त्या घरामधली जर समजा काही माणसं असतात, समजा ज्याला का आपण काय म्हणतो की जरा वाईट वर्तीचे माणसं आहेत समजा घरात असले, तर त्या नातेवाईकाकडून सुद्धा त्या मुलीचं शोषण होऊ शकतं, पिळवणूक होते असं आहे. म्हणून त्यासाठी सगळ्यात मोठं की माझं स्वप्न आहे ते की लेकरं नाही शिकू, त्यांना सरकारी नोकरी लागू द्या, परंतु तो एक चांगला नागरिक झाला पाहिजे, त्याला चांगले संस्कार लागले पाहिजेत आणि गुन्हेगारीकडून चा रस्ता सोडून एक तो माणूस म्हणून जगला पाहिजे. कारण आता सगळ्यालाच नोकऱ्या नाहीत, पण एक चांगले संस्कार जरी असले तरी त्याला रोजीरोटी मिळत असते. सर, या लेकरांना मोठं होऊन काय बनलेलं बघायचं असं तुमचं स्वप्न आहे? ते आता कसं स्वप्न तर मी त्यांचा आई वडीलच आहे. किती बी मोठं म्हणजे त्याला काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये की एखादा कलेक्टर जरी झाला तरी मला आवडेल, आणि मी कलेक्टर नक्कीच माझे ह्या संस्थेतून बाहेर पडले म्हणजे जेव्हा मुलं मोठे होऊन पडतात तेव्हा नक्कीच ते कलेक्टर सुद्धा होतात. आता सध्या एक मुलगा आमचा UPSC करतोय, तो दिल्लीला आहे आता सध्या, तर त्याची पूर्ण खर्च संस्था इथून पुरवतात आम्ही. खूप मोठा खर्च आहे. तर आम्ही ते पण स्वप्न बघतो की 1-2 वर्षामध्ये तो पण कलेक्टर होईल किंवा एखादा चांगला अधिकारी होईल. सर, तुमच्या मनावर तेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर. कारण जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मुलं जातात त्यांना तुम्ही इथं येऊन प्रत्यक्षात गुन्हेगारीकडे न वळता डायरेक्ट अधिकारी किंवा चांगला भारतीय नागरिक बनवतात. बरोबर आहे. आणि सांगायचा विषय म्हणजे असं सर असतो हा की ज्या मुलाला आई वडील नाहीत किंवा पालक नाहीत, समजा आई किंवा वडील नाहीत, मुलगी असो किंवा मुलगा असो, हे कालांतरानं ह्यांना जर संस्कार चांगले जर नाही मिळाले तर हे गुन्हेगारीच रूपांतर होतं. मुलांचं तर 100% होतं. कारण एकदा मुलगा थोडा मोठा झाला की त्याला कुठंतरी हॉटेल बार मध्ये काम करावं लागतं. ते अशा चांगल्या जागेवर ते काम करत नाहीत किंवा त्यांना कोणी त्यांच्यावर विश्वास करत नाही. ते परिवारातले नसतात, एक लावारिस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मुली नको त्या रस्त्यावर उभा राहू शकतात, कारण संस्कार लावणारं आणि त्यांना घडवणारं कोणी नसतं. आणि त्याचे फायदे सुद्धा खूप नातेवाईक घेतात किंवा इतर समाजामधले लोक सुद्धा त्या गोष्टीचा, त्याला कोणी नाही अशा मुला मुलींचे फायदे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं घेतात. त्याच्यातून अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखाद्या मुलीला समजा किंवा मुलाला बहीण भाऊ बी असू द्या, समजा त्यांना आई वडील नाहीत किंवा त्यांना सांभाळणारं कोणी नाही, ते अपघातात गेलेत म्हणा किंवा आत्महत्या करून मेलेत, काही असो, ते जर एक 10-12 वर्षाची जर मुलगी एखाद्या नातेवाईकाकडे जर त्यांनी जर ती सांभाळायला घेतली किंवा हिचं शिक्षण पालन पोषण आम्ही करतो, तर सर त्यांना एक कामवाली बाई भेटलेली असते त्या मुलीच्या रूपात. स्वतःचे लेकरं एखाद्या रूम मध्ये अभ्यास करत असतील, पण सगळे कामं ती महिला त्या लेकरांकडून करून घेणार. जे ती लेकरू जी मुलगी आहे, घरातले फरशी पुसायचं असेल, कपडे धुवायचे असतील, ताट वाढायचं असेल, उचलायचं असेल, भांडे घासायचे असतील, हे सगळे आम्ही बघितलेले आणि ह्याचे आमच्या अनुभवाचे आहेत. आणि एक 10-12 वर्षाचा जर एक मुलगा जरी एखाद्या नातेवाईकाकडे सांभाळायला जर ठेवला, तर त्यांना एक गरगडी भेटला. घरातले अनेक कामं त्या मुलावर करावं लागतात. त्याला मोठेपण मोठेपण देऊ त्या लेकराकडून अशी पिळवणूक करून केली जाते. त्याच्यानंतर मुली, समजा मुलगी त्या घरामधली जर समजा काही माणसं असतात, समजा ज्याला का आपण काय म्हणतो की जरा वाईट वर्तीचे माणसं आहेत समजा घरात असले, तर त्या नातेवाईकाकडून सुद्धा त्या मुलीचं शोषण होऊ शकतं, पिळवणूक होते असं आहे. म्हणून त्यासाठी सगळ्यात मोठं की माझं स्वप्न आहे ते की लेकरं नाही शिकू, त्यांना सरकारी नोकरी लागू द्या, परंतु तो एक चांगला नागरिक झाला पाहिजे, त्याला चांगले संस्कार लागले पाहिजेत आणि गुन्हेगारीकडून चा रस्ता सोडून एक तो माणूस म्हणून जगला पाहिजे. कारण आता सगळ्यालाच नोकऱ्या नाहीत, पण एक चांगले संस्कार जरी असले तरी त्याला रोजीरोटी मिळत असते. कुठली बी नोकरी असेल प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा भारताचा एक चांगला नागरिक झाला पाहिजे. त्याला त्याच्या माणुसकीवर, त्याच्या स्वभावावर
त्याला कोणी रोजीरोटी दिली पाहिजे, काम दिलं पाहिजे. फक्त व्यसनाधीन आणि व्यसनाधीन आणि गुन्हेगारीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे गेला नाही गेला पाहिजे. नाही पाहिजे. हे हा मूळ सगळ्यात उद्देश तुमचा. कारण हे मुलं जे लोक चांगलं मेहनत करून खातात, व्यवसाय धंदे करून खातात किंवा नोकरी करून खातात, त्यांच्यासाठी हे काळ बनून राहतात. त्यांच्यासाठी हे लोक खतरा होऊन जातात. सर असं झालं की म्हणजे तुमच्या संस्थेमधले की मुलं-मुलींचे विवाह किती झाले? आतापर्यंत जवळजवळ 8 मुलींचे विवाह झालेले आहेत. हं. जवळजवळ 10-12 मुलांचे विवाह झालेले आहेत. म्हणजे इथल्या संस्थेचे म्हणजे हा 8 ते 10 तुम्हाला जावईत म्हणायचे. जावायत हा म्हणजे आता जवळपास आम्हाला जवळजवळ 20-22 नातवंड आहेत. हं. जावाई तर आहेतच, पण हे मुला-मुलींचे मुलं जर हे केलं तर आम्हाला जवळजवळ 22-23 नातवंड झालेले आहेत आता सध्या. ते जावई म्हणजे मुलगी देताना तुम्ही काय बघता त्या मुलामध्ये की आम्ही फक्त मुलगा बघतो, त्याची प्रॉपर्टी बघत नाही. हं. जेव्हा तो फक्त स्वतः कमवता मुलगा बघतो, निर्व्यसनी बघतो हा, आणि हे त्याचे महत्वाचं आहे. मित्र सगळे अगोदर तपासतो. हा. त्याच्या मित्रापासून सुरुवात असते. आम्ही खानदान तपासत नाही. एक नंबर सर. आम्ही फक्त हे करतो किंवा त्याचा जात धर्म हा बी तपासत नाहीत. हं. फक्त त्याचे मित्रपरिवार आणि त्याचे संस्कार काय हे म्हणजे फिल्टर लावूनच करतो. हा म्हणजे कारण की बाकीचे लोक काय मुलाचे खानदान शोधतात हा आणि त्याची संपत्ती बघतात. हा तर तुम्ही संपत्ती आणि हे बघत नाहीत, नाही बघत. फक्त त्याचा मुलगा कसा मुलगा हे कसा हे बघतात. बघतो. हा. आजपर्यंत एकही मुलीची शिकायत नाही की ज्या मुली आम्ही लग्न करून दिल्या आता हं. ते एकही मुलीचा अजून सिंगल फोन नाही की मला मुलांना असा त्रास दिला की हा दारू पिऊन आला किंवा ह्यो व्यसनी किंवा हा वाईट वर्तीचा आहे तर म्हणून. आपण समाजात आताही सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्याच्यातून पाहतोय की मुलगी श्रीमंताच्या घरात दिली, श्रीमंताच्या घरात असूनही तिला सुख नाही, तिला नोकरासारखं बरोबर आहे. वागवलं जातं. तर त्या आई वडिलांसाठी तुमचा एक संदेश काय? चांगला प्रश्न विचारलाय तो. हं. एक तर काय झालेलं आहे आता सध्या परिस्थिती अशी झालेली आहे मुला-मुलींची. त्याच्यातून प्रत्येक बाप हा गडगंज श्रीमंत नोकरीवाला असा मुलगा शोधतोय. आपण आता थोड्या दिवसापूर्वी बघितलं की जे आपले डॉक्टर पालवे सर, अशोक पालवे सरांच्या मुलीनं आत्महत्या केली. खूप मोठ्या घरी त्यांनी मुलगी दिलेली होती. पण तीच जर मुलगी एखाद्या सर्वसामान्य स्वतः मेहनत करून एखादा होतकरू तरुणाला जर दिली असती, तर आज ते दिवस बघायचे आले नसते त्या कुटुंबाला. त्यांनी त्या दिवशी रडताना सुद्धा सांगितलं डॉक्टर पालवे सरांनी की बुवा लोकांच्या भपक्यावर जाऊ नका किंवा हे त्यांची गडगंज श्रीमंती बघून तिथं जाऊ नका. खरं तर जेवढे मोठे घर असते तेवढ्या त्या घरातल्या समस्या पण मोठ्या असतात. पालकांना मला हे सांगायला नक्की आवडेल मुलींच्या वडिलांना की त्याची प्रॉपर्टी न बघता किंवा त्याच्या बापाची प्रॉपर्टी न बघता मुलाची काय प्रॉपर्टी ते बघा. कारण मुलाची प्रॉपर्टी कोणती की पैसा, जमीन, घरदार हे नाही. मुलाचे मित्रपरिवार शोधा, मुलाचा स्वभाव शोधा, मुलगा व्यसनी आहे का हे बघा. हे सगळं मुलीच्या वडिलांना केलं पाहिजे. आज प्रत्येक पालकाला असं वाटतं की जावई गडगंज श्रीमंत पाहिजे, त्याला नोकरी बी पाहिजे आणि जमीन पण पाहिजे आणि मुलगी त्यांची शेतात पण काम करायला जाणार नाही. ही पण पालकांची अट आहे आता सध्या की मुलीला शेतातलं काम येत नाही, परंतु तिला शेत पाहिजे. त्याच्यानंतर अक्षरशः स्वतःचे मुलं सुशिक्षित बेकार असतात, ते व्यसनी असतात आणि त्या पालकांना जावई निर्व्यसनी लागतो आणि गरगंज श्रीमंत आणि नोकरीवाला लागतो. हे जरा पालकांनी कुठंतरी मुलीच्या वडिलांनी डोक्यातून काढून फक्त संस्कारिक मुलगा बघून सर्वसामान्य घरात द्यावा. कारण 5,000 कोटीची जरी प्रॉपर्टी असली तरी तिला 2च पोळ्या खायच्या दिवसाला आणि करून जरी खायचे असलं काम म्हणजे मेहनत जरी करायची असली तरी बी तिला 2च पोळ्या खायच्या. म्हणजे सर ह्या कामामध्ये मॅडमची साथ कशी आहे तुम्हाला? मी पडद्यावरचा हिरो आहे. हं. पडद्यामागचे कलाकार असतात. जसं आपण चित्रपट बघतो ना, हं. तर त्या टायमाला आपण जे पडद्यावर कलाकार असतात, जे डायलॉग बोलतात किंवा जे फाईट खेळतात किंवा तेच दिसतं आपल्याला. हं. पण चित्रपट बनवताना पडद्यामागे अनेक कलाकार असतात. हं. त्याच्यामध्ये इतक्या लोकांची मेहनत असते की हजारो लोक त्या चित्रपटाला झटलेले असतात, पण ते पडद्यावर नसतात. त्यापैकी एक आहे की ते पडद्यामागचे कलाकार आहेत. इथलं जी 80% काम आहे संस्थेचं, ह्या मुलांना सांभाळणे, ह्या मुलींना सांभाळणे. आज मोठमोठ्या मुली येतात इथं. हे सगळं बघताना, हे सगळं करताना त्याचे नाके नऊ आलेले असतात. तरी पण तिची शिकायत नसते कधी की बाबा मी आता ह्या गोष्टीला परेशान झालेले म्हणून. तर 80% काम तिचंच आहे. तिचीच भक्कम साथ होती म्हणून हे सगळं उभं आहे. इथल्या प्रत्येक म्हणजे लहानातल्या लेकरापासून इथल्या म्हाताऱ्यापर्यंत म्हणजे जे माझे आई वडील आहेत वृद्ध, त्या सगळ्यांची साथ आहे आणि त्या सगळ्यांचा पाठबळ आहे ह्या प्रकल्प हे चालवण्यासाठी. त्यामुळे हे चालत आहे. मॅडम एक प्रश्न विचारू तुम्हाला, उत्तर द्या. की तुम्ही आई म्हणून ह्या लेकरांची काळजी कशी घेता? जसं आई पूर्ण काळजी घेते तशीच झालं लेकरांच्या म्हणजे आंघोळीपासून त्यांचे केस विचरणं, त्यांचे मेकअप करणं, शाळेत दप्तरला घेऊन त्यांनी शाळेत पाठवणं, त्यांची म्हणजे आरोग्याची पूर्ण काळजी. म्हणजे आई म्हणजे आईच.
आई म्हणजे पोटच्या मुलासारखी तुम्ही यांची पोटच्या मुलासारखं. काळजी करता. ज्यांच्या घरी कार्य असतं, लहान मुलांचे वाढदिवस किंवा पुण्यतिथी, त्यांनी इथं येऊन काय करावे असं तुम्हाला वाटतं? ते ज्याच्या त्याचा ह्याचा भाग आहे. आता अनेक लोक इथे येऊन वाढदिवस करतात, तर वाढदिवसानिमित्त त्या दिवशीच कोणी दिवसभराचं अन्नदान करतं, सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत. काही लोक किराणा धान्य देतात, काही कपडे देतात. ज्यांची त्यांची देण्याची पद्धत वेगळी. त्याच्यानंतर पूर्वजांच्या काही म्हणजे त्यांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या, वर्षश्राद्ध अशा काही उपक्रम असतात. तर त्याच्या माध्यमातून सुद्धा अन्नदान वगैरे करतात लोक, म्हणजे त्यांचे उपक्रम तसे असतात. तुम्हाला एक प्रश्न आहे मॅडम, एखादं लेकरू जेव्हा रात्री झोपेतून आई म्हणून रडत उठतं, तेव्हा तुम्ही त्याला कसं सावरता? त्या लेकराला छातीशी धरताना तुमच्या मनात काय भावना असतात? त्या भावना तुम्ही काय सांगू शकत नाही कारण त्या भावना पोटातच राहतात. त्यांनी असंच उठून जवळ घेणं, त्यांनी असं पोटाशी लावणं, मग त्यांनी समजूत काढणं, थोडं असं बाहेर पण आणावं लागतंय. बाळा असं नाही तसं नाही असं बोलून त्यांच्या हे करावं लागतंय. असा एखादा प्रसंग जेव्हा एखादं लहान लेकरू तुम्हाला असं काहीतरी विचारलं किंवा म्हटलं की ज्यामुळे तुम्हाला रात्रभर झोप लागली नाही, असं प्रसंग? आमचा गौरव एखाद्या वेळेस छोटा होता तेव्हा हमेशा कळीला यायचा, आई मला आईसोबत बोलायचंय. मग आम्ही करायचो मुंबईच्या कविता ताई खेडेकर आहेत, मग त्यांनी आम्ही फोन लावून द्यायचो, हा आईला बोल. मग त्या तिकून बोलायच्या, गौरव मी आई बोलते मग ते समजा आई 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 प्रमाणे बोलायच्या. त्या गौरवला आई आहे? नाही नाही, गौरवला आई नाही त्याला आई नाही, वडील नाहीत. आई म्हणून त्याला तिकडनं करोना काळामध्ये जेव्हा त्याची आई गेली, तेव्हा तो 1-2 वर्षाचा होता. सरांना भावना. हा. तर डेड बॉडी दिली जात नसायची. तिचं तिकडच हे व्हायचं ना, म्हणजे अंत्यविधी तिकडच उरकून टाकायच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. तर त्यांना जेव्हा इकडे त्यांच्या आजोबांना आणून सोडलं, तेव्हा आई वडील कुठे आहेत तर त्यांना दवाखान्यात आहेत म्हणून सांगावं लागलं. तर तो आजही आज तो इतका मोठा झालाय तरी आजही तो तसाच सांगतो की मम्मी कुठे म्हणून जर विचारलं तर ते दवाखान्यातच म्हणून सांगतो आजही तो. तर तो फोन लावून देण्याचा आग्रह करायचा कधी की मम्मीला फोन लावून द्या. तर मग आम्ही अशा 4-5 मम्म्या तयार केल्या. तिनं जसं सांगितलं की कविता खेडकर आहेत. त्याच्यानंतर जळगावला मनुष्य राणे म्हणून आहे. त्याच्यानंतर अजून अंधेरीला सुनीताताई नागरे म्हणून राहतात. आई तयार करून हा, तशी आई. तर कुठल्या मुलाला कधी फोन लावून दिला आणि आईला जर बोल म्हणलं, असे अनेक मुलं आहेत की मला आईला फोन लावून द्या म्हणतात आणि त्याची आई नसते. मग डायरेक्ट आम्ही तिला म्हणलं ना, हे बघ तुला फोन लावायचं म्हणतोय, मम्मीला फोन लावून दे म्हणतोय. तर ह्या तिन्ही माता भगिनी डायरेक्ट त्याला बोलायला सुरू करतात आणि मी येणार आहे तुला भेटायला, काय खायला घेऊन येऊ, अशा पद्धतीनं त्या बोलून त्याला तिथं त्याचं समाधान करतात. ह्या लेकरांच्या डोळ्यात कधी भीती दिसते का, की आता आम्हाला कोणीच नाही, ही जाणीव त्यांना अस्वस्थ करते का? नाही, कधीच नाही. लेकरांना जसं लेकरं आमच्याकडे आल्याच्या नंतर जेव्हा ते आमच्यात रुळतात, म्हणजे एक 4-8 दिवसाचा कालावधी जेव्हा आमच्यात राहतो होतो, त्यानंतरची तिची भीती कायमचीच निघून जाते की आता मला काही हे नाही म्हणून. सध्या गौरव कुठे आहे आता? आहे ना, इथंच आहे, संस्थेतच आहे. किती वर्षाचा आहे आता? आता तो यावर्षी तरी झाला 7-8 वर्षाचा झालाय. त्याला आई वडिलांची आठवण काही येते आता? नाही नाही, आता काहीच ते विचारतच नाही. आता 3 लेकरं आहेत ते, एक बहीण आहे आणि 2 जण भाऊ आहेत. तर तो आलता तेव्हा एकदमच छोटा होता, अतिशय छोटा होता. 2 वर्षाला पण कमी. हा, मी तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ दाखवेल जेव्हा आला होता तेव्हा कसा होता. पण आता झालाय, ठोकर झालाय आणि हुशार पण खूप झालेला आहे. त्याला त्याच्या आई वडिलांची आठवण येते? नाही, आता नाही. म्हणजे तुम्ही त्याचे आई वडील हा, म्हणून? आता नाही. कधीतरी एखाद्या दिवस आजोबाला फोन लावून द्या असा आग्रह असतो. आजोबा पण त्याचे चांगले आहेत, कधी वाटलं तर ते घेऊन पण जातात त्याला घरी. सर, धन्यवाद तुम्ही बोलधडक बेधडकला मुलाखत दिल्याबद्दल. जर कोणाला इथं मदत पैसे रूपी किंवा कशा रूपी पाहिजे असेल तर इथला पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. ठीक आहे. पसायदान सेवा प्रकल्प हा बीड परळी रोडवर ढेकनमोह या ठिकाणी आहे. एकदम गावापासून अर्धा किलोमीटर बाहेर आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9765 33 57 58. जसं की आपल्याला वाढदिवस करायचे असतील किंवा पूर्वजनांच्या पुण्यतिथ्या करायच्या असतील किंवा काही वर्षाश्राद्ध असतील, कुठलंही तुमच्या घरातलं सामाजिक किंवा धार्मिक
असेल किंवा कुठलंही कार्य असेल तर ते आता काही ठिकाणी 10व्याचे कार्यक्रम होतात, वर्ष श्राद्धाचे होतात आणि गावातून लोकांना बळच आणून खाऊ घालावं लागतं. तर ते तसं न करता तिथं खरं तुमच्या अन्नाची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही ते अन्नदान करावं अशी मी तुम्हाला विनंती करेल सर्वांना, की जिथं खरी तुमच्या अन्नाचं सार्थकी लागेल आणि तुमच्या पूर्वजांना सुद्धा त्याचा एक आनंद वेगळा वाटेल. ह्या ठिकाणी अशा ठिकाणी अन्नदान करावं. धन्यवाद सर. धन्यवाद.